बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 23 उमेदवार मैदानात आहेत। त्यातील फक्त 10 उमेदवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातील आहेत। बाकी अन्य उमेदवार हे सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, पुणे या भागातील आहेत। बारामती विधानसभा मतदारसंघाबाहेरील 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या समोर सगळ्यात जास्त आव्हान उभं करू शकणाऱ्या काँग्रेसच्या आकाश मोरेंचा समावेश होता। मात्र त्यामुळे काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण पवार घराण्यानं आपली ताकद पणाला लावून काँग्रेसच्या उमेदवाराला माघारी घ्यायला राजी केलं। आता बारामतीच्या पोटनिवडणुकीत चर्चा होऊ शकतील अशी दोनच नावं शिल्लक आहेत, ती म्हणजे अभिजित बिचुकले आणि करुणा मुंडे। मात्र हे दोघंही बारामतीच्या बाहेरचे उमेदवार असल्यानं ते सुनेत्रा पवार यांच्या समोर कितपत आव्हान निर्माण करू शकतील याबाबत साशंकताच आहे। बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान प्रक्रिया संपन्न होतीये। त्यानंतर 4 मेला बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये अजूनही 22 जण रिंगणात आहेत।